त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करते। आपण बघतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा शेतीच आहे। उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती आहे आणि या शेतीला पशुसंवर्धनाची किंवा दुग्ध उत्पादनाची जोड लागली तर हा शेतकरी बऱ्यापैकी करू शकतो। हे या उमरखेड तालुक्यातल्या पशुधनाकडे किंवा उमरखेड तालुक्यातल्या माननीय खडसे सरांनी आता सांगितलं की इथे जे मान्यवर बसलेले आहेत यापैकी बहुतांशी शेतकरी या इथल्या पशु प्रदर्शनीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पशूंकडे बघून आपल्याला येतो। त्यामुळे शेतीला पशुसंवर्धनाची जोड लागली तर आपला जो जिल्हा आहे हा चांगल्या प्रकारे विकास करू शकेल अशी मला खात्री आहे। उमरखेड सर्वात जास्त जवळपास 55,000 गोधन आपल्या या तालुक्याचं आहे आणि नुसतंच गोधनाची संख्या जास्त नाही तर इथे दूध उत्पादन विक्रमी दूध उत्पादन करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे। या उमरखेड तालुका पंचायत समिती अंतर्गत पशु प्रदर्शन कार्यक्रम मान्यवर कास्तकार आहेत, शेतीची आवड असणारे पशुची आवड असणारे मान्यवर आहेत, यांचाही या ठिकाणी सहभाग या ठिकाणी राहिलेला आहे। या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं देखील शब्द सुमनाने स्वागत करतो आणि जे कास्तकार उमरखेड तालुका पंचायत समिती अंतर्गत पशु प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास गट विकास अधिकारी किरण कोळपेट पाटील साहेब व कृषी अधिकारी बलवंतकर साहेब यांचे सर्व टीमने परिश्रम घेतले आणि हे कार्यक्रम संपन्न झाला। हजारोच्या संख्येने कास्तकार व पत्रकार व सामान्य जनता या कार्यक्रमात उपस्थित होती व सर्व शेतकऱ्यांनी आपापले पशु या कार्यक्रमामध्ये हजर केले व पशु प्रदर्शनी हे संपुष्टात आली। हे कार्यक्रम संपन्न झाला। पशु प्रदर्शनी उमरखेड तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद यवतमाळ त्याच्यातर्फे स्वागत करते। या जिल्ह्याची जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून ही जबाबदारी माझी आहे प्रास्ताविक करण्याची। तर